नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण वक्तव्याबद्दल. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की 15 फेब्रुवारी 1993 रोजी मुंबईत बहुजन महासंघाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्यासह मखराम पवार आणि विविध फुले आंबेडकरी विचारसरणीच्या तसेच ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. बहुजन समाजाला स्वतंत्र राजकीय व्यासपीठ मिळावे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर 1995च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ या नावाने निवडणुका लढवण्यात आल्या. ओबीसी, मायक्रो ओबीसी, भटके, विमुक्त, दलित आणि मुस्लिम समाजाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली गेली. महाराष्ट्रभरातून या प्रयत्नांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, विमुक्त आणि मुस्लिम समाजाला एकत्र आणून त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढा सुरू असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.